कोयना धरणातील विसर्ग आणि सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटावर जाईल अशी शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावे लागेल। त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागेल। त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी कृष्णाकाठी असलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे। प्रसंगी घर सोडावे लागल्यास आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल। पृथ्वीराज पाटील यांचा नदीकाठच्या लोकांशी संवाद। कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने कृष्णाकाठी अस्वस्थता आहे। त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी काल सायंकाळी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट यांसह पुराचे पाणी जिथे पहिल्यांदा येते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला। पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागात मदतीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी असे त्यांना आश्वस्त केले। या स्थितीसाठी 2019 आणि 2021 प्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी। ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या। फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम, शीतल सदलगे, मयुरेश पेडणेकर, अजिंक्य जाधव, प्रशांत हेवळे, मनोज लांडगे, योगेश राणे व सदस्य उपस्थित होते। पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार। सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी वाढू लागलेली आहे आणि प्रत्येक पुरामध्ये आमची पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम सतर्क असते। आज या सर्व टीमला घेऊन मी जिथं पहिल्यांदा पाणी येतं असे जे पूर प्रवण क्षेत्र आहेत, सूर्यवंशी प्लॉट, वारवाडे प्लॉट, पटवर्धन प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, दत्तनगर या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथल्या नागरिकांना सतर्क केलं। कारण उद्या सकाळपर्यंत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे 40 फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं अशा बाधित क्षेत्रातल्या पूरग्रस्तांना सूचना केल्या की आपण सामान बांधून तयार ठेवा आणि ह्या सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या दृष्टिकोनातून जिथं महानगरपालिकेनं त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था आम्ही फाउंडेशनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत। आम्ही त्या ठिकाणी टेम्पोची व्यवस्था केलेली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आपण फक्त सावध राहावा, सतर्क राहावा, वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं अशी नम्र आपल्या सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।